स्टुडंट्स, वेलकम टू स्टडी स्ट्रेटवे. आजचा आपला हे व्हिडिओ व्हर्टिकल सर्क्युलर मोशनवर डिपेंड आहे आणि मे बी हे व्हिडिओ आपलं थोडंसं लाँग होऊ शकतं. जर व्हिडिओ लाँग झालं म्हणजे जर होत असेल तर प्लीज पेशन्स ठेवा. म्हणजे तुम्हाला व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये ज्या काही बारीक सारीक कन्सेप्ट दडलेल्या आहेत, लपलेल्या आहेत, त्या गोष्टी आपल्याला काय होतील ह्या लेक्चरमध्ये समजून जातील. ठीक आहे. जर लेक्चर आवडलं तर लाईक करून द्या आणि नसेल आवडलं तर डिसलाईक करायला पण हरकत नाही. कारण फक्त एवढं सांगा की का नाही आवडलं, म्हणजे मला माझ्या पुढच्या लेक्चर्समध्ये इम्प्रूव्हमेंट करायला हरकत नसेल. ठीक आहे. तर गोष्ट कुठे येते? व्हर्टिकल सर्क्युलर मोशनची गोष्ट येते. सर्क्युलर मोशन तुम्हाला समजतं म्हणजे एक पार्टिकल आहे, ठीक आहे, जो सर्कम्फरन्स ऑफ द सर्कलमध्ये काय करतोय, मोशन करतोय, त्याला सर्क्युलर मोशन आपण म्हणतो. ठीक आहे. मग सर्क्युलर मोशन एक्झॅक्टली काय? जर सर्क्युलर मोशनची मी गोष्ट केली तर इथे बेसिकली दोन टाईपचे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ऑब्झर्व होतात. प्रॅक्टिकली आपण दोन व्हर्टिकल सर्क्युलर मोशनला ऑब्झर्व करतो. एक जी कंट्रोल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे आणि दुसरी ज्याला मी अनकंट्रोल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणेल. म्हणजे जिला कंट्रोल करण्यासाठी ग्रॅव्हिटी मदत करते आणि इथे ग्रॅव्हिटीची आपल्याला लिटल बिट मदत होते किंवा टोटली इथे ग्रॅव्हिटी मदत करत नाही. जसं मी म्हणतो की जी कंट्रोल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे ह्या केसमध्ये स्पीडला कंट्रोल करण्यासाठी, म्हणजे स्पीड कॉन्स्टंट राहतो, ठीक आहे, आणि इथे ग्रॅव्हिटी त्याला कंट्रोल करत नाही. ठीक आहे. म्हणजे इथे आपण स्पीडला काय करू शकतो, स्पीडला कंट्रोल करू शकतो किंवा कॉन्स्टंट ठेवू शकतो. कसं? जसं तुम्ही जायंट व्हील बघितलं असेल. आता जायंट व्हील म्हणजे तुम्ही यात्रेत गेले असाल, आपल्या गावाच्या असेल किंवा आपल्या शहरातल्या ज्या काही यात्रा असतात किंवा अम्युजमेंट पार्क्स असतात, या अम्युजमेंट पार्क्समध्ये मोठमोठ्या राईड्स असतात. त्या राईड्सपैकी जे एक आहे जायंट व्हील, आणि याच जायंट व्हीलची मी गोष्ट करतोय जी कंट्रोल व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये येते. का बरं माहिती का? त्याच्यामध्ये ना ते जे जायंट व्हील असतं ना, त्या जायंट व्हीलमध्ये ना हे रॉड लावलेले राहतात मध्ये, आणि मग रॉड लावलेल्या असल्या कारणाने त्यांच्यामध्ये येणाऱ्या त्या बकेट आहेत ना, त्या पार्टिकलसारख्या बिहेव करतात आणि त्या पार्टिकलसारख्या बिहेव केल्यामुळे त्यांच्यामध्ये असणारी ही रेडियस जी आहे ती कॉन्स्टंट राहते. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर याला ब्रेक लावून थांबवू शकतात. पण जर अनकंट्रोल व्हर्टिकल सर्क्युलर मोशनची मी गोष्ट केली, कंट्रोल व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये काय होतं की हे सर्कल एक जॉईंट व्हील आहे. त्या जॉईंट व्हीलला तुम्ही ब्रेक लावू शकतात. ब्रेक लावून काय होऊ शकतं, ते जे जायंट व्हील आहे आपलं ते थांबू शकतं. बरोबर. जिथे जिथे बी बकेट्स आहेत तुमच्या, या सगळ्या बकेट्स काय करू शकतात, थांबू शकतात, जर मी त्या जायंट व्हीलला ब्रेक लावून दिला तर. ठीक आहे. पण जर आपण ही गोष्ट केली की एक पार्टिकल आहे, ज्या पार्टिकलला जर मी दोरी बांधून ठेवली असेल, ठीक आहे, लेट मी टेक एक दोरी बांधून ठेवलेली आहे आणि ह्या दोरी बांधलेल्या ह्या पार्टिकलला मी एक सर्कलमध्ये फिरवतो आहे. ठीक आहे. तर तुम्ही इथे ब्रेक लावू शकतात का? हे पॉसिबल आहे का? हे मला सांगा याच्यामध्ये. पण जर तुम्ही ब्रेक लावायला गेले, थांबवायला गेले, तर हे सर्क्युलर मोशन जी आहे ती थांबणार नाही. का बरं? इथे ग्रॅव्हिटी त्याला कंट्रोल करते. ठीक आहे. म्हणून दोन टाईपच्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ऑब्झर्व होतात. एक कंट्रोल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आणि दुसरी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जिला ग्रॅव्हिटी कंट्रोल करते. म्हणजे एक सर्क्युलर मोशन जिला ग्रॅव्हिटी कंट्रोल करत नाही, ठीक आहे, आणि दुसरी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ज्याला ग्रॅव्हिटी कंट्रोल करते. फॉर एक्झाम्पल, जसं आपण म्हटलं स्ट्रिंग मास जर असेल तर हे आपलं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल बाय ग्रॅव्हिटीमध्ये येतं, आणि जे जायंट व्हील आहे ते काय असतं तुमचं, दॅट इज वॉट कंट्रोल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, ज्याच्यामध्ये ग्रॅव्हिटी त्याला कंट्रोल करत नाही. अशा दोन टाईपच्या ज्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन्स आहेत त्या नॉर्मली आपल्याला ऑब्झर्व होतात. आता राहिली गोष्ट याच्यामध्ये दिलेल्या ह्या व्हीलची. जी व्हील मी म्हणतोय इथे घेताना किंवा मी बोलताना ऑलवेज सेकंड केसवर बोलेल, म्हणजे की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी. म्हणजे मी सेकंड टाईपवरती बोलतोय, पहिल्या टाईपवरती नाही बोलत आहे. ठीक आहे. पहिल्या टाईपमध्ये जी जायंट व्हीलची मी गोष्ट केली, मी त्याच्यावर बोलणार नाही आहे. मी बोलणार आहे दॅट इज स्ट्रिंग मासवरती. म्हणजे इथे एक स्ट्रिंग लावलेली आहे आणि त्या स्ट्रिंगला आपण काय केलेलं आहे, एक पार्टिकल जो असेल माझा, ठीक आहे, एक स्ट्रिंग लावलेली आहे. ठीक आहे. या स्ट्रिंगला आपण काय केलेलं आहे, एक मास जॉईन करून ठेवलेलं आहे आणि हे स्ट्रिंग मास काय करेल, व्हर्टिकल सर्कल फिरवेल. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ याला कंट्रोल करण्यासाठी जी मोशन, याला जी कंट्रोल करेल, याला जो कंट्रोल करेल ते असेल ग्रॅव्हिटी. कोण कंट्रोल करेल याला? ग्रॅव्हिटी कंट्रोल करेल. तर मग लक्षात ठेवा, सपोज की पार्टिकल इथे आलेला आहे ह्या ठिकाणी. ठीक आहे. पार्टिकल कुठे आहे तुमचा? सपोज की पार्टिकल इज हेअर, इथे असेल, तर पार्टिकल म्हणजे आपण म्हणू मास इथे आहे. मास म्हणजे तो बॉब आहे.
ठीक आहे, तो बॉब ज्याला पेंडुलम सारखं कन्सिडर केलं जातं. मग इथे एक मास आहे, जे मास काय करतोय तुमचं व्हर्टिकली डाऊनवर्ड येतं आहे, बरोबर. हे मास कसं येतं तुमचं व्हर्टिकली डाऊनवर्ड, ठीक आहे, वर जर असेल तर. आणि जी टेन्शन येईल स्ट्रिंगवरती ते पण कसं असेल व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल इथे, बरोबर. म्हणजे जी स्ट्रिंग आपण इथे बोलतोय, जी स्ट्रिंग आपण इथे लावलेली, ही जी स्ट्रिंग असेल इथे लावलेली, ही स्ट्रिंग आहे. ह्याच्यावरती टेन्शन, आता जर टेन्शन असेल तर स्ट्रिंग एकदम टाईट असेल ना, पण जर टेन्शन नसेल तर स्ट्रिंग काय येऊन जाईल, स्लॅक येऊन जाईल, ठीक आहे. मग अशा केसमध्ये काय होणार आहे की इथे टेन्शन आहे, म्हणजे मी कन्सिडर करतोय की देर इज वॉट अँड टेन्शन आहे, काय स्लॅक नाही होणार आहे स्ट्रिंग, एवढं मी कन्सिडर करतो, ठीक आहे. स्ट्रिंगमध्ये स्लॅक येणार नाही एवढं आपण काय केलं इथे कन्सिडर केलेलं आहे. पण आपण जस्ट ऐकून घेऊ की पॉईंट ए वरती टेन्शन टी ए आहे आणि जे वेट आहे ते एम जी डाऊनवर्ड जातं आहे. हे फोर्सेस आपण कॅल्क्युलेट केले, रिझॉल्व करून ठेवलेले आहेत. दुसरं म्हणजे की सपोज की पार्टिकल तुमचा इथे येऊन गेलेला आहे, ठीक आहे. ह्या पोझिशनवरती जर पार्टिकल तुमचा आला असेल तर अशा केसमध्ये जे वेट आहे ऑलवेज, जसं हे खाली येत होतं ना तुमचं वेट वजन त्या बॉबचं, तसंच हे वेट पण खालीच येईल ह्या साईडमध्ये, लाईक दिस, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ इथे तो काय करतोय, ॲट अन अँगलवर येऊन गेला. टेन्शन तुमचं हे बघा, टेन्शन इकडे चाललेलं आहे, ठीक आहे. आणि टेन्शन जर हे असेल आणि तर त्याचा जे वेट असेल ते डाऊनवर्ड असेल, म्हणजे वेट डाऊनवर्ड आहे, ठीक आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड. आणि टेन्शन जे आहे ते तुमचं असं परपेंडिक्युलरमध्ये इथे चाललं गेलेलं आहे, ठीक आहे. सो लाईक दिस, ठीक आहे, ॲट अन अँगल थिटा. म्हणजे हे जे वेट आहे तुमचं ते थिटा अँगलवर आहे आणि हे वेट किती आहे, एम जी एवढं वेट आहे. अँड देन व्हॉट, मी काय केलं त्याला रिझॉल्व करून टाकलं. काय केलं मी त्याला रिझॉल्व केलं. म्हणजे रिझॉल्व करताना जर मी वेटला रिझॉल्व केलं एम जीला, तर एक बनला एम जी कॉस थिटा, ठीक आहे, आणि दुसरा बनला एम जी साईन थिटा. काय बनला, एम जी साईन थिटा बनला. इथे बघा, नीट बघा, हां, जे मी काढलेलं आहे त्याच्याकडे नीट फोकस करा. देर इज व्हॉट की एम जीला मी रिझॉल्व केलं, वेटला काय करून ठेवलं आहे मी, रिझॉल्व करून ठेवलं. ज्यावेळेस मी वेटला रिझॉल्व करतोय त्या केसमध्ये काय होतंय की एम जी साईन थिटा, एम जी कॉस थिटा एक बनतोय आणि एक काय करतोय, एम जी साईन थिटा बनतोय. लक्षात घ्या, बरोबर. मग एम जी साईन थिटा काय करेल माहिती का, ह्या पार्टिकल बॉबचा स्पीड वाढवून देईल. इथे स्पीड काय करेल, वाढवेल. आणि हा जो आहे ना तो असा तुमचा सेंट्रिपिटल सारखा, टेन्शन ऑन द स्ट्रिंग सारखा इथे काम करत राहील. लक्षात घ्या. आणि जर पार्टिकल जो आहे आपला, जर पार्टिकल आपला इथे पॉईंट सी पोझिशनवर आला, परत मी सांगतोय की वेट काय होणार आहे, ऑलवेज व्हर्टिकली डाऊनवर्ड जाईल. ऑलवेज व्हर्टिकली काय येणार आहे, डाऊनवर्ड जाईल. आणि टेन्शन ऑन द स्ट्रिंग इज ऑलवेज टुवर्ड द सेंटर. टेन्शन ऑन द स्ट्रिंग इज ऑलवेज टुवर्ड द सेंटर. टेन्शन ऑन द स्ट्रिंग इज ऑलवेज टुवर्ड द सेंटर. टेन्शन ऑन द स्ट्रिंग इज ऑलवेज टुवर्ड द सेंटर. टेन्शन ऑन द स्ट्रिंग इज ऑलवेज टुवर्ड द सेंटर. म्हणजे टेन्शन जे आहे ना, लक्षात ठेवा, टेन्शन टी इज सेंट्रीपिटल फोर्सचं काम करतं आहे. कोणाचं काम करतं आहे, सेंट्रीपिटल फोर्स, एम व्ही स्क्वेअर बाय आरचं काम करतं आहे सेंट्रीपिटल फोर्स. टेन्शन ऑन द स्ट्रिंग इज नथिंग बट अ सेंट्रीपिटल फोर्स आहे, हे पण लक्षात ठेवा ह्या केसमध्ये, बरोबर. मग एम जी ऑलवेज डाऊनवर्ड असेल, वेट काय राहणार आहे, ऑलवेज डाऊनवर्ड असेल. इथे पण वेट काय आहे तुमचं, पॉईंट पोझिशन बीला पण वेट डाऊनवर्ड आहे, ठीक आहे. इथे पण वेट काय तुमचं डाऊनवर्ड आहे. इथे पण जे वेट आहे ते डाऊनवर्डच आहे, लक्षात घ्या. फक्त एवढंच आहे, त्याला काय करावं लागतं आहे, मला रिझॉल्व करावं लागतं आहे. एक एम जी कॉस अल्फामध्ये, दुसरं एम जी साईन अल्फामध्ये, ठीक आहे. मग हे काय करेल माहिती का, इथला जो स्पीड आहे, आता तुम्ही जर नीट बघितलं, इथून खाली आला, एम जी साईन थिटा काय करतोय, स्पीड वाढवतोय. एम जी साईन थिटा काय करतोय, स्पीड वाढवतोय. पण जसा तो इथून पुढे चालला गेला ना पार्टिकल इथे, तसा हा जो एम जी साईन थिटा तुम्हाला दिसतोय, हा स्पीडला काय करेल बरं, स्पीडला कमी करेल, रिड्यूस करेल, स्पीडला कमी करून देईल, बरोबर. कारण वजन वाढत राहील, स्पीड काय करत राहील, कमी करत राहील. इथे जर तुम्ही नीट बघितलं तर हा बी एम जी साईन एम जी जो आहे तो स्पीड काय करेल, कमी करेल. आणि हळूहळू इथे सगळ्यात कमी स्पीड असेल आणि इथून तुमचा स्पीड अजून वाढत राहील. हे केस आहे आपलं व्हर्टिकल सर्क्युलर मोशनची गोष्ट येते, ठीक आहे. म्हणजे व्हेनेवर आय एम ट्राईंग टू डू विथ दिस, की मी ज्यावेळेस सर्कल काढतोय, ज्यावेळेस सर्क्युलर मोशनची गोष्ट करतोय, त्या केसमध्ये काय होतंय की दॅट वॉट द स्पीड इज फ्रॉम, इथे लोवेस्ट स्पीड आहे. इथे तुमचा इथून जो येणार आहे ना, इथे हायेस्ट स्पीड राहील इथपर्यंत, ठीक आहे. आणि हळूहळू म्हणजे इथून सगळ्यात जास्त असं स्पीड वाढेल आणि हळूहळू हा स्पीड काय होत जाईल, कमी होतील तुमचा इथपर्यंत आणि परत कमी होत जाईल. हे लक्षात ठेवा. हे कमी होतं का बरं माहिती का, की इथे जो आपण एम जी काढला आहे ना, हा एम जीच आहे तुमचा. एम जीला रिझॉल्व केल्यानंतर एम जी साईन थिटा काय करतोय बघा बरं, इथे लक्षात येत आहे.
तर एम जी साईन थिटा हा स्पीडला कमी करतोय. काय करतोय हा एम जी साईन थिटा? स्पीडला तुमचा रिड्यूस करतोय एम जी साईन थिटा. आणि हा जो एम जी कॉस थिटा ना त्याला चेक करा, एम जी कॉस अल्फा. ॲक्च्युली इथे अल्फा आहे, मी थिटा म्हणतो याला. तो अल्फा जो आहे ना एम जी कॉस अल्फा, तुम्ही नीट बघा, ऑब्झर्व करा. तर टेन्शनला बॅलन्स करण्याचं काम एम जी कॉस अल्फाचं आहे. आणि जो स्पीड आहे, टँजेन्शियल ॲक्सेलरेशन जे असतं त्याला कंट्रोल करण्याचं काम कोणाचं आहे? एम जी साईन अल्फाचं आहे. एम जी कॉस अल्फा टेन्शनला बॅलन्स करतोय आणि एम जी साईन अल्फा ठीक आहे हा टँजेन्शियल ॲक्सेलरेशनला बॅलन्स करतोय. लक्षात घ्या. परत एकदा इथे बघा, इथे तुम्ही नॉर्मली बघितलं असेल तर इथे जे टेन्शन येतं ना, बघा बरं, टेन्शन आणि एम जी कॉस थिटा दोघांचं डिरेक्शन एकच आहे. एखाद्या वेळेस इथे स्लॅक येण्याची शक्यता होऊ शकते, पण याला बॅलन्स करणारा पण काय पाहिजे? सेंट्रीफ्युगल फोर्स पाहिजे. बरोबर. मग बघा, इथे स्पीड वाढून जाईल, इथे स्पीड कमी होणार आहे, हळूहळू वर जाईल तसा. ठीक आहे. याला ॲक्सेलरेटेड म्हणतात कारण इथे स्पीड वाढतो ह्या केसमध्ये, आणि इथे म्हटलं आता रिटार्डेशन कारण इथे ह्या पोर्शनमध्ये स्पीड काय होत जातो आपला? कमी कमी होत जातो. ठीक आहे. मग इथे लिहिलेलं आहे मी टी फॉर टेन्शन लिहिलेलं आहे. बरोबर. आणि इथे लिहिलेलं आहे एम जी मी लिहिलेलं आहे वेटसाठी. कशासाठी लिहिलेलं आहे? वेटसाठी. आणि जो एम जी साईन अल्फा असेल तर साईन अल्फामध्ये इथे स्पीड कमी होतोय, म्हणजे इकडनं खाली ओढतोय याला. हा काय करतोय? हा पण खाली ओढतोय, पण खाली ओढल्यामुळे हा काय करतोय? ग्रॅव्हिटीमुळे हा स्पीड जास्त वाढून जातोय. म्हणजे एम जी साईन थिटा हा काय करतोय? स्पीड वाढवतोय आणि एम जी साईन अल्फा हा स्पीड कमी करतोय. हे लक्षात ठेवा इथे. बरोबर. मग नॉर्मली दोन टाईपच्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहेत, कंट्रोल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल बाय द ग्रॅव्हिटी. ठीक आहे. कंट्रोल ज्याच्यामध्ये ग्रॅव्हिटी कंट्रोल करत नाही. ठीक आहे. आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ज्याच्यामध्ये ग्रॅव्हिटी कंट्रोल करते. आपण बघतोय ती आहे आपली दॅट इज अ स्ट्रिंग मास दॅट इज व्हॉट? अ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल बाय द ग्रॅव्हिटीचा मी विचार करतो इथे. मग समजा की आपल्याला एक टॉपिक दिला होता पॉईंट मास अंडर गोईंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर अ ग्रॅव्हिटी, म्हणजे कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी. मग इथे एक मास घेतलेलं आहे जे स्ट्रिंगला टाय करून ठेवलेलं आहे, जे मी आत्ता तुम्हाला एक्सप्लेन केलं, जे आपलं सगळ्यात पहिले डायग्राममध्ये होतं, ह्या डायग्राममध्ये काढलेलं होतं आपण याला. बरोबर. मग बघा याच्यामध्ये काय काय होतं आणि कुठल्या कुठल्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. हे डेफिनेशन आहे, जर तुम्हाला लागत असेल, कारण बऱ्याच स्टुडंटला वाटतं की आपल्याला एक डेफिनेशन पण पाहिजे असते की एक्झॅक्ट सर मग आम्ही व्हर्टिकल सर्क्युलर मोशनची डेफिनेशन काय सांगायला पाहिजे. तर मग तुमच्यासाठी ही डेफिनेशन मी लिहून ठेवलेली आहे. दॅट इज अ बॉडी रिव्हॉल्व इन अ व्हर्टिकल सर्कल. ठीक आहे. म्हणजे एक पॉईंट म्हणून घ्या, एक पॉईंट जो पार्टिकल आहे व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरतोय. ठीक आहे. बॉडी रिव्हॉल्व इन अ व्हर्टिकल सर्कल सच दॅट इट्स मोशन ॲट अ डिफरंट पॉईंट इज डिफरंट. डिफरंट पॉईंट इज डिफरंट म्हणजे मोशन त्या पार्टिकलची ही जी हा जो पार्टिकल आहे ना तुमचा, या पार्टिकलची जी मोशन आहे ठीक आहे, इथे कमी असेल, इथे वाढेल, इथे अजून वाढेल जास्त, आणि हळूहळू जसा वर जाईल ना इथे कमी कमी होत जाईल. ठीक आहे. म्हणजे ॲक्सेलरेट होईल आणि मग परत रिटार्ड होईल. ठीक आहे. म्हणून याला म्हटलं आता डिफरंट पॉईंटला त्याची मोशन काय असते? डिफरंट असते. बॉडी रिव्हॉल्व इन अ व्हर्टिकल सर्कल सच दॅट इट्स मोशन ॲट डिफरंट पॉईंट इज डिफरंट कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी. कोण कंट्रोल करतं? ग्रॅव्हिटी कंट्रोल करतं. कारण तुम्ही स्वतः विचार करून घ्या, एक स्ट्रिंग मास तुम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे. एक स्ट्रिंग मास घेतलं म्हणजे एक साधीशी काय घेतलं आहे? एक साधी दोरी घेतली तुम्ही. ठीक आहे. आणि त्या दोरीला एक बॉब अटॅच करून दिला आणि तुम्ही त्याला गोल गोल फिरवायला लागले. गोल फिरवायला लागले, तुम्हाला ब्रेक लावायचा आहे. थांबेल हा? नाही थांबणार. का बरं नाही थांबणार? कारण ग्रॅव्हिटी त्याच्यावर काय करत राहील? फोर्स अप्लाय करत राहील. सो ड्यू टू ग्रॅव्हिटी इट इज ॲन कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी. ठीक आहे. तुम्ही कंट्रोल करू शकत नाही, ब्रेक लागला तर कंट्रोल करता येईल ना. ठीक आहे. सो डिफरंट कंट्रोल बाय द ग्रॅव्हिटी दॅन द मोशन ऑफ द बॉडी इज सेट टू बी अ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ही नॉन UCM आहे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हे सगळ्यांना समजतं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असतं. मग याच्यामध्ये काही फोर्सेस पण आहेत, जसं मी म्हटलो की सम फोर्सेस आर देअर गिवन, की काही फोर्सेस इथे गिवन दिलेले आहेत. एम जी म्हणजे वेट आहे, व्हर्टिकली डाऊनवर्डच येत राहतं, हे कॉन्स्टंटच राहील हे, कारण वेट ऑफ द बॉब कधीच बदलणार नाही आहे, सारखं आहे सगळीकडे. सगळीकडे एम जी आहे. कारण काय, तुम्ही जो स्ट्रिंग मासला जो बॉब लावला आहे त्याचं वेट एम जी आहे. तुम्ही बदलता थोडी, एक पॉईंट एका जागेवर गेला तिथून मी बदलून दिलं, दुसऱ्या जागेवर गेला मी तिथे बदलून दिलं, असं काही नाही आहे. इथे काय वेट कॉन्स्टंट आहे. आणि जे टेन्शन आहे ठीक आहे अलॉंग द स्ट्रिंग इज डायरेक्टेड अलॉंग द स्ट्रिंग अँड टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे जे टेन्शन आहे ठीक आहे इट विल बी ट्राय टू गो टुवर्ड्स द सेंटर. टेन्शन बघा बरं ऑलवेज तुम्हाला टुवर्ड्स द सेंटर दिसेल. ठीक आहे. जे मी पहिले बी बोललो होतो तुम्हाला, इथे दिसत असेल हे जे टेन्शन आहे ना, हे स्ट्रिंग इकडे चाललं आहे बघा, इथे पण टेन्शन आहे बघा हे, आणि हे पण टेन्शन बघा इकडे बरं.
ठीक आहे, हे पण टेन्शन बघा. टुवर्ड द सेंटर, ईच अँड एव्हरी कन्सेप्टमध्ये जिथे पण मी टेन्शन काढलेलं आहे ते ऑलवेज टुवर्ड द सेंटरच जाताना तुम्हाला दिसेल. आणि जो वेट आहे mg वाला तो चेक करा, ऑलवेज व्हर्टिकली डाऊनवर्डच काढलेला असेल. मी जिथे बी वेट काढला आहे ना तो ऑलवेज कुठे काढला आहे मी, व्हर्टिकली डाऊनवर्डच काढलेला आहे. नीट समजून घ्यायला. ठीक आहे, हा पण व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. ईच अँड एव्हरी पॉईंटमध्ये तो व्हर्टिकली डाऊनवर्ड असणारच आहे. ठीक आहे, मग काही गोष्ट अशी येते की जे मॅग्निट्यूड आहे चेंज पिरियॉडिकली विथ टाईम अँड लोकेशन. म्हणजे मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड ऑफ द पार्टिकल विल बी चेंजेस, डिरेक्शन ऑलवेज बदलावी तर लागते. पण मॅग्निट्यूडची गोष्ट केली, मॅग्निट्यूड म्हणजे बघा स्पीड. हां, इथे डिरेक्शनची गोष्ट तर ऑलवेज येते, कारण सर्क्युलर मोशनची गोष्ट केली. ठीक आहे, सर्क्युलर मोशन जर मी म्हणेल तर सर्क्युलर मोशन कन्सेप्ट काय शो करते मला, की डिरेक्शन ऑलवेज चेंज होईल. डिरेक्शन काय होत जाईल, ऑलवेज चेंज होईल, तरच सर्क्युलर मोशन बनते. मग राहिली गोष्ट मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे आता इथे स्पीड कमी आहे, इथे जास्त आहे, इथे जास्त आहे, इथे परत कमी कमी व्हायला लागला. म्हणजे काय झालं, स्पीड कमी कमी होतोय म्हणजे याचा अर्थ मॅग्निट्यूड बदलते. ठीक आहे, डिरेक्शन तर ऑलवेज बदलेल. ठीक आहे, पण मॅग्निट्यूड जर कॉन्स्टंट राहिली तर ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बनते. ठीक आहे, मॅग्निट्यूड कॉन्स्टंट नसेल तर ती नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बनून जाते. ह्या दोन गोष्टी आपल्याकडे इथे मेजर होतात बेसिकली. मग हे समजा की आता जर मोशन काय आहे, जी मॅग्निट्यूड मी म्हणतो मॅग्निट्यूड ऑलवेज चेंज होईल पिरियॉडिकली टाईम अँड लोकेशनच्या केसमध्ये. बरोबर, मग बघा दॅट इज ॲज द मोशन इज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर रिझल्टंट ऑफ द mg अँड द टेन्शन. ठीक आहे, म्हणजे वेटचं आणि टेन्शनचं जे रिझल्टंट आहे, ठीक आहे, mg अँड द टेन्शन इज नॉट डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर एक्सेप्ट द अपवर्ड अँड द लोअर मोस्ट बॉबमध्ये. ठीक आहे, म्हणजे इथे दोन गोष्टी इथे येतात की जो रिझल्टंट आहे, इथे कोणता रिझल्टंट आहे बघा बरं. इथे नॉर्मली रिझल्टंटची गोष्ट कुठे येते की हा रिझल्टंट आहे बघा. ठीक आहे, हा रिझल्टंट काय करतोय, स्पीडला वाढवतोय, आणि हा रिझल्टंट काय करतोय, स्पीडला कमी करतोय. ठीक आहे, पण ह्या दोन गोष्टींना मी सोडतो इथला, इथे काहीच संबंध नाही आहे. हे टेन्शनला बॅलन्स करतंय वेट, इथे काय करतंय टेन्शनला बॅलन्स करतंय. इथे पण तुम्हाला दिसेल नॉर्मली. ठीक आहे, हा वेट काय करतोय, इथे वाढवतोय. ठीक आहे, इथे काय करतोय, कमी करतोय. ठीक आहे, मग ह्या दोन गोष्टी जर सोडल्या, ह्या दोन पोझिशन ए आणि बीची पोझिशन जर मी सोडली तर इथे टेन्शन ॲट ए इज इक्वल्स टू mg दिसेल तुम्हाला. ठीक आहे, नाही तर मग टेन्शन ॲट ए प्लस mg आहे, सेंट्रिपिटलचं काम करतोय, इथे सेंट्रिपिटलचं काम करतोय आणि इथे हा बॅलन्स करतोय. बरोबर, कारण हा टेन्शन इकडे बरोबर आणि हा mg आहे, म्हणजे टेन्शन काय करतंय, वेटला बॅलन्स करतंय, आणि इथे टेन्शन प्लस mg आहे जो सेंट्रिपिटल फोर्सचं mv²/r काम करतोय. ठीक आहे, बरोबर, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा याच्यामध्ये बी. अँड देन व्हॉट आफ्टरवर्ड, की लोकेशनची गोष्ट कुठे केली मी, दॅट इज व्हॉट ॲज द मोशन इज नॉन युसीएम रिझल्टंट ऑफ mg अँड द टेन्शन इज नॉट डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. बरोबर, सेंटरमध्येच नसेल एक्सेप्ट अपवर्ड अँड लोअर मोस्ट पोझिशन. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी जर सोडल्या तर रिझल्टंटची गोष्ट केली आहे. सम पार्ट्स ऑफ द रिझल्टंट फोर्स चेंज द स्पीड, म्हणजे काही जो पार्ट आहे रिझल्टंटचा तो काय करेल, स्पीडला चेंज करण्याचं काम करेल. लक्षात ठेवा. आता परत अजून एक गोष्ट येते की अप्परमोस्ट याच्यामध्ये स्पीड किती असेल, VA किती स्पीड असेल आणि टेन्शन काय असेल हे आपल्याला इथे काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. तीन पोझिशन आहेत आपल्याकडे, अप्पर मोस्ट पोझिशन आहे, लोअर मोस्ट पोझिशन आहे आणि मिडल वन. म्हणजे पोझिशन तुमची दोन पोझिशन येतात. पोझिशन वेन द स्ट्रिंग इज हॉरिझॉन्टल, C आणि D ची केस आहे. म्हणजे दोन पोझिशन आहेत आपल्याकडे, ॲक्च्युली तीन आहेत. तीन सांगतो कोणत्या कोणत्या आहेत. एक सगळ्यात पहिली ही अप्पर मोस्ट पोझिशन आहे, ही लोअर मोस्ट पोझिशन आहे. ठीक आहे, आणि हे मिडल पोझिशन आहे C आणि D ची. ठीक आहे, A अप्पर मोस्ट आहे, B लोअर मोस्ट आहे, C आणि D काय आहेत, हॉरिझॉन्टल पोझिशन्स आहेत पार्टिकलच्या. यांच्यामध्ये येणारं टेन्शन किती आहे आणि व्हेलॉसिटी किती असेल हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. इथे तुमची लोवेस्ट व्हेलॉसिटी असणार आहे, इथे हायेस्ट व्हेलॉसिटी असण्याची शक्यता आहे. बरोबर, आणि ह्या दोघं ठिकाणी स्पीड सारखा असेल आणि टेन्शन बी सारखं असेल. बरोबर, तर मग बघू मी एक्झॅक्टली की अप्पर मोस्ट पोझिशन जी सगळ्यात वरची ना त्या पोझिशनवरती याचा कन्सेप्ट काय जनरेट होतो असं. ठीक आहे, सो दॅट व्हॉट की अप्पर मोस्ट पोझिशन आहे ना. ठीक आहे, अप्पर मोस्ट, मग दोघं टेन्शन आहेत ना, टेन्शन TA आणि जो mg ना दोघं खाली येत आहेत. काय तर दोघं डाऊनवर्डमध्ये आहेत ना, दोघंच्या दोघं कसे बिहेव करत आहेत, बोथ आर व्हर्टिकली डाऊनवर्ड आहेत. टेन्शन बी डाऊनवर्ड होतं तिथे. ठीक आहे, TA आणि जो mg आहे तो पण व्हर्टिकली डाऊनवर्ड येतोय. आणि इथे असतो आपला सेंट्रिपिटल फोर्स ज्याला mv²/r लिहिला तर इथे कॅपिटल लिहिलेला आहे, वी आर युझिंग स्मॉल m हिअर. ठीक आहे, मग बघा मी लिहिलं आहे की समेशन ऑफ f(x), ठीक आहे, समेशन ऑफ f(y) इज इक्वल्स टू 0 हॉरिझॉन्टल y. ठीक आहे, मी खाली येणारा प्लस घेणार आहे, म्हणजे TA पण खाली येतोय, बरोबर, mg पण खाली येतोय.
बरोबर. ह्या दोघांना बॅलन्स, हे दोघं कोणासाठी आहेत, सेंट्रीपिटल फोर्सचं काम करतात, mv²/r काम करतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. कारण टेन्शन ऑन द स्ट्रिंग इज नथिंग बट सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे mv²/r. मग इथे TA खाली येतोय आणि त्याला मदत कोण करतंय, mg करतंय, दोघं प्लस होऊन गेले. मग mv²/r डिवायडेड बाय r होऊन जाईल. ठीक आहे. मग टेन्शन किती असेल बरं याच्यामध्ये, जर मी टेन्शनची गोष्ट केली तर लोअर मोस्ट पोझिशन, अप्पर मोस्ट पोझिशन आहे काय तुमची, अप्पर मोस्ट पोझिशन. मग टेन्शन थोडं जास्त असेल याच्यावरती, सगळ्यात जास्त काय असेल की ॲट दिस पोझिशन मिनिमम पॉसिबल स्पीड आहे. ठीक आहे. कारण अप्पर मोस्ट पोझिशनमध्ये की मिनिमम पॉसिबल सगळ्यात कमी स्पीड असेल की नाही, अप्पर मोस्ट पोझिशनमध्ये जो स्पीड मी सांगतोय तुम्हाला, ह्या स्पीडमध्ये कुठे असेल बरं, या केसमध्ये इथे जो स्पीड असेल तो सगळ्यात कमी असेल, मिनिमम स्पीड असेल. मिनिमम स्पीड असेल तर टेन्शन काय येईल, टेन्शन विल बी अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू 0 और टेन्शन इज इक्वल्स टू, मी काय लिहितो 0, कारण टेन्शन थोडी जास्त येईल ना, स्पीड कमी आहे, टेन्शन कमी येऊन जाईल याच्यावरती. टेन्शन कमी आहे तर मी म्हणतो की सपोज 0 आहे असं, टेन्शन काय 0 म्हणजे आहे, बट आय एम कन्सिडरिंग दॅट वॉट की टेन्शन इज व्हेरी व्हेरी स्मॉल. ठीक आहे. ॲट दिस लोकेशन द मिनिमम पॉसिबल स्पीड आहे, तर मिनिमम पॉसिबल स्पीडसाठी टेन्शन मी म्हणतो 0 आहे. म्हणजे सपोज की हा झाला 0 आपला, इथे टेन्शन काय झालं 0 झालं. मग राहिला काय mv²/r राहून गेला. ठीक आहे. मग va²/r असेल तर आपलं हे इक्वेशन जे आहे याच्यामध्ये हा 0 झाला. मग 0 झाला तर हा लिहिल मी mg इज इक्वल्स टू mva²/r. ठीक आहे. मग m दोघांमधून कॅन्सल जर झाला तर हा डिवाइडचा r मल्टिप्लाय होऊन जाईल म्हणजे rg होऊन जाईल आणि राहील va². जर स्क्वेअर रूट करून दिला दोघं साईडमध्ये म्हणजे इकडे पण स्क्वेअर रूट आणि इकडे पण स्क्वेअर रूट, स्क्वेअर अँड रूट काय होऊन जाईल कॅन्सल. सो va जो स्पीड असेल अप्पर मोस्ट पोझिशनला तो असेल va इज इक्वल्स टू √rg. म्हणजे हा सगळ्यात कमी स्पीड असेल, मिनिमम स्पीड असेल. जर हा स्पीड जर ठेवला ना आपण आणि याच्यापेक्षा जास्त ठेवला ना तर स्ट्रिंगमध्ये स्लॅक येणार नाही. स्लॅक म्हणजे कसं आहे की इथे जी स्ट्रिंग आहे ना ती टाईट आहे पण त्याच्यापेक्षा कमी स्पीड मला करायचा नाही, त्याच्यापेक्षा जास्त चालेल पण त्याच्यापेक्षा कमी होणार नाही. जर कमी झाला तर स्ट्रिंगमध्ये स्लॅक येऊन जाईल म्हणजे स्ट्रिंग दोरी तुमची अशी होऊन जाईल, जी टाईट दोरी आहे ती राहणार नाही. ठीक आहे. जर असं ठेवायचं असेल तर याच्यापेक्षा जास्तच ठेवायचा किंवा एवढा स्पीड ठेवावा लागेल, हे म्हटलं आता ह्या केसमध्ये. ठीक आहे. तर मिनिमम पॉसिबल स्पीडसाठी मी TA टेन्शन, मिनिमम टेन्शन या केसमध्ये किती येऊ शकतो, 0 येऊ शकतो. बरोबर. मिनिमम पॉसिबल कमीत कमी स्पीडसाठी टेन्शन जास्तीत जास्त किती कमी करणार आहे मी, 0च्या आसपास कमी करेल. ठीक आहे. आणि तसंच जर मी लोअर मोस्ट पोझिशनची गोष्ट केली सगळ्यात शेवटी, तर परत मी म्हणतो सेंट्रीपिटल फोर्स काय, दॅट इज mvb². पोझिशन कोणती आहे, बी आहे. पहिली पोझिशन कोणती होती तुमची, सगळ्यात पहिली पोझिशन होती आपली पोझिशन ए, ज्याच्यामध्ये TA आणि mg दोघं खाली होते. TA इज इक्वल्स टू प्लस mg इज इक्वल्स टू आपण लिहिलं mv²/r. ठीक आहे. mv² काय लिहिलं, r लिहिलं. इथे a लिहिला, वेलॉसिटी ॲट बी. आता आपली जी पोझिशन आहे ती बी वाली आहे, लोअर मोस्ट पोझिशन मी कन्सिडर करणार आहे. ॲट पोझिशन बी मध्ये mg खाली जातोय आणि TB काय होतो तुमचा वरती जातोय, नीट लक्षात ठेवा. ठीक आहे. सो दॅट वॉट लोअर मोस्ट पोझिशन इज हेअर. मग लोअर मोस्ट पोझिशनमध्ये सेंट्रीपिटल फोर्स इज mvb²/r. समेशन ऑफ f(y) इज इक्वल्स टू अगेन 0. एक जातोय खाली, दुसरा जातो, एक जातोय वरती टेन्शन ॲट बी आणि दुसरा जातोय खाली mg. ठीक आहे. तर मी इथे जो खाली येणार आहे त्याला मी घेतोय मायनस. ठीक आहे. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज केसमध्ये खाली येणारा कोणता आहे, mg खाली येतोय म्हणजे मग TB मायनस mg इज इक्वल्स टू सेंट्रीपिटल फोर्स. ठीक आहे. टेन्शनमधून mgला मायनस केलं कारण टेन्शन याच्यावर होऊन जाईल ना, कारण हे दोघं एकमेकांना बॅलन्स करतात. ठीक आहे. मग जर मी TB मायनस mg केला इज इक्वल्स टू mvb²/r जर लिहून टाकला तर अशा केसमध्ये बघा हा जो mb आहे तो मायनसचा काय होऊन जाईल तुमचा प्लस होऊन जाईल इथे. ठीक आहे. जर त्याला मायनसचा मी प्लस केला तर हा टेन्शन ॲट बी किती होऊन जाईल, mvb²/r प्लस mg होऊन जाईल. आणि टेन्शन ॲट ए किती आहे तुमचं बघा बरं, की टेन्शन ॲट ए जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं सो टेन्शन ॲट ए इज इक्वल्स टू mva² मायनस mg होऊन जाईल. बरोबर. हे टेन्शन ॲट ए आहे. ठीक आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये जर तुम्ही टेन्शन कॅल्क्युलेट केलं तर तेच येतं तुमचं प्लस TB ॲट पोझिशन बीमध्ये. लक्षात ठेवा की पार्टिकल इथून इथे खाली येतोय की नाही, तर हाईट किती आहे बरं, h आहे की नाही, आणि हाईट h आहे. इथून जर हाईट कॅल्क्युलेट केली तर इथून हाईट किती येते तुमची, h येते. इथून जर हाईट h असेल तर हे सर्कल आहे तुमचं असं. ठीक आहे. काय आहे तुमचं, हे सर्कल आहे. ठीक आहे.
जर हे सर्कल असेल तर सर्कलची एक रेडियस आहे, बरोबर, इथून एवढी ही रेडियस आहे, ती रेडियस आहे आर. एक मिनटं, ही आहे तुमची सर्कलची रेडियस इथून. ठीक आहे, ही आहे सर्कलची रेडियस फ्रॉम हेअर टू हेअर. ठीक आहे, इथून इथवर तुमची सर्कलची रेडियस आहे, ही झाली आर. ठीक आहे, मग इथून परत जर मी याला बघितलं तर इथून एवढी पण ही काय आहे, रेडियस आर आहे, सर्कलची रेडियस, बरोबर, सर्कलची रेडियस. आणि मग मी इथून, ठीक आहे, इथून जर मी ही मोजली, एवढं जर मी मोजलं, ही एच आहे सपोज हाईट आहे. ठीक आहे, एच किती असेल बरं, आर आणि आर दोघं एकत्र करून किती बनणार आहे, ट्वाईस आर बनेल. म्हणजे ही किती आहे बरं टोटल, ए पासून बी पर्यंत हे आहे, दॅट इज व्हॉट, ट्वाईस आर आहे, लक्षात ठेवा. सो नाव व्हाईल कमिंग फ्रॉम ए टू बी डिस्प्लेसमेंट इज ट्वाईस आर ना, डिस्प्लेसमेंट किती झालं, हे ट्वाईस आर आहे. अँड ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट इंटू आहे ना कायनेटिक एनर्जी. लक्षात ठेवा, आपण जी मोशन समजतोय ती आहे, जी वर्टिकल सर्क्युलर मोशन समजतोय तिला कंट्रोल करते ग्रॅव्हिटी. कोण कंट्रोल करतोय, ग्रॅव्हिटी कंट्रोल करतोय. जर मी हाईट एच वरून काही ऑब्जेक्ट खाली फेकला तर असा येईल ना. ठीक आहे, आणि जर इथे ठेवला आहे, नीट समजा, परत एकदा सांगतो की हे ग्राउंड आहे. ठीक आहे, हे ग्राउंड आहे. ग्राउंडवर जर एखादा ऑब्जेक्ट ठेवला आहे तर तो अजून खाली पडणार आहे का, नाही. पण जर मी ह्याच ऑब्जेक्टला घेतला आणि हाईट एचवर घेऊन गेलो आणि इथून सोडून गेलं तर काय होईल, तो खाली येऊन जाईल. म्हणजे काय, एच आहे. ह्या मासचं म्हणजे ऑब्जेक्ट काय आहे माझ्याकडे, आय विल बी हॅविंग दॅट ऑब्जेक्ट आहे माझ्याकडे एम. ऑब्जेक्टचं मास आहे एम, ऑब्जेक्टचं मास काय, यम आहे. आणि तोच ऑब्जेक्ट आपण ठेवलेला आहे हाईट एचवरती. कुठे ठेवलेला आहे, हाईट एचवर ठेवलेला आहे. ठीक आहे, आणि ऑब्जेक्टचं वेट आहे एम जी, त्याला हाईट एचवर ठेवलं आहे. तर पोटेन्शियल एनर्जी किती बनेल बरं तुमची, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू एम जी एच बनून जाईल, बरोबर. मग इथे एच किती आहे, इथे एच आहे ट्वाईस आर. एच किती आहे, ट्वाईस आर, कारण हा ऑब्जेक्ट आपण इथून खाली फेकतोय असं, बरोबर, समजलं. मग काय होतं आहे की जी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ना, ती याला गोल फिरवून इथे टाकून दिला असा, त्यालाच म्हटलं आता पोटेन्शियल एनर्जी ही कायनेटिकमध्ये कन्वर्ट होते. ठीक आहे, पोटेन्शियल कशामध्ये कन्वर्ट झाली, कायनेटिकमध्ये कन्वर्ट होऊन गेली. सो नाव फ्रॉम द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, टोटल एनर्जी कशी असते, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे, मग टोटल एनर्जी ॲट ए ही बरोबर असेल टोटल एनर्जी ॲट बी वरती. ठीक आहे, पोझिशन ए वरती जी टोटल एनर्जी असेल, पोझिशन ए वरती जी टोटल एनर्जी आहे तीच टोटल एनर्जी पोझिशन ॲट बी वर बी असेल. दोघं सारखे आहेत ना, कारण एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. सो नाव द पोटेन्शियल एनर्जी ॲट ए इज कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, पोटेन्शियल एनर्जी ॲट बी इज कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी. पण लक्षात ठेवा की मी गोष्ट करतोय की इथून खाली येण्याची. ठीक आहे, मी जे सर्कल काढलेलं आहे ना, त्या सर्कलमध्ये मी काय करतोय की त्या सर्कलमध्ये खाली येण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, टू द डाऊन. ठीक आहे, हाईट काय करतोय मी, इथे हाईटवर आहे. ठीक आहे, ह्या हाईटवर आहे. जर मी ह्या हाईटवर असेल आणि त्या हाईटवरच मला काय करायचं आहे, इथून यायचं आहे, बरोबर, या हाईटमधून इथे यायचं आहे. ठीक आहे, जर मी इथून खाली येण्याची गोष्ट करतोय, अशी खाली येण्याची गोष्ट मी करतोय. ठीक आहे, जर खाली येण्याची गोष्ट आहे तर एच हळूहळू हळूहळू कमी कमी होत जातो ना. इथे एच कमी असेल, इथून एवढा ना, बरोबर. नीट समजा, परत एकदा सांगतो की जसा जसा मी खाली येत जाईल, ठीक आहे, जसा जसा मी खाली येण्याची गोष्ट करतोय ना, इथून जसं जसं मी खाली येतोय तसं 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 काय होतोय, हाईट काय होत जाते, कमी होत जाते की नाही इथवर. म्हणजे ही जी हाईट आहे ही हाईट इथे कमी आहे, इथे वाढते 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 वाढते. आणि जर इथे येऊन गेलं तर हाईट काय होऊन जाईल तुमची, झिरो होऊन जाईल की नाही. इथे डायरेक्ट पोझिशन बी वरती जर आलो तर हाईट काय होऊन जाईल, झिरो होऊन जाईल. इथे ए आहे, हाईटवर आलो तर पोझिशन डायरेक्ट झिरो झाली. ठीक आहे, हाईटवर आलो तर काय झालं, पोझिशन झिरो. म्हणजे जर मी बीवर आलो तर इथे जी हाईट आहे ती झिरो आहे, आणि जर मी एवर असेल तर हाईट एच इज इक्वल्स टू काय असेल, ट्वाईस आर असेल. लक्षात ठेवा, बरोबर, कारण मी इथून मोजतोय 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे, मग हा 0 1 2 3 4 असा मोजतोय मी. ठीक आहे, ह्याला लक्षात ठेवा. मग जर हाईट 0 असेल, बरोबर, पोटेन्शियल एनर्जी काय असते, एम जी एच असते. लक्षात ठेवा, पोटेन्शियल एनर्जी काय, एम जी एच असेल. आणि इथे जो एच आहे तोच 0 आहे. जर एच 0 असेल तर बाकी सगळ्या टर्मला काय करून देईल, 0 करून देईल. म्हणून पोटेन्शियल एनर्जी ॲट बी काय असेल तुमची, 0 असेल. पण पोटेन्शियल एनर्जी ॲट ए किती असेल बरं, ही असेल ट्वाईस आर. ओके, कारण हाईट किती आहे त्याची 2 आहे.
ठीक आहे. इथे जी पोटेन्शियल एनर्जी असेल ती असेल mgh आणि इथे जी h आहे तो h आहे ट्वाईस आर. किती आहे? ट्वाईस आर. हो जो मी इथे लिहिलेला आहे, लक्षात ठेवा इथे लिहिला आहे बघा बरं, हा ट्वाईस आर आला. ठीक आहे. बाकी राहिली कायनेटिक एनर्जी जी 1/2 mv² असते. मग v² वेलॉसिटी ॲट ए. ठीक आहे. mg इंटू ट्वाईस आर ॲट पोटेन्शियल एनर्जी ॲट ए. ठीक आहे. आणि कायनेटिक एनर्जी बी वरती 1/2 mvb² आणि पोटेन्शियल एनर्जी बनली तुमची ह्या केसमध्ये एचमध्ये 0. ठीक आहे. मग काय काम करतो मी की हा बनला बघा तुमचा ट्वाईस, 2ला पुढे आणलेला आहे. ठीक आहे. 2mgr आला. ठीक आहे. आणि हा जो 1/2 mva² होता याला प्लसचा केलेला आहे मी मायनस. बघा बरं, हा मायनस करून ठेवलेला आहे. 1/2 mvb² मायनस 1/2 mva². यांच्यामधून जर तुम्ही लक्ष दिलं ना तर ठीक आहे, m कॅन्सल झाला. ठीक आहे. आणि जो हाफ आहे ना तो बघा बरं, हाफ दोघांमधून कॉमन निघाला आहे बघा. जसं आपण केलेलं आहे की 1/2 आणि mला दोघांमधून कॉमन काढून ठेवला. 1/2 आणि m दोघांमध्ये सारखा आहे ना, हा बघा सारखा आहे. तर मी कॉमन काढून लिहिलेला आहे इथे. कॅन्सल नाही करत, पण कॅन्सल करणारच आहे मी त्याला. नॉर्मली तो काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. हा डिवाईडचा होऊन जाईल मल्टिप्लाय, 2 होऊन जाईल 4. इथे vb² मायनस va² होऊन जाईल तुमचा, हा जो इथे लिहिलेला आहे. ठीक आहे. सो नाव चेक दिस की हा 2 झालेला आहे 4 म्हणजे 4rg, कारण m काय झालेला आहे, कॅन्सल झालेला आहे. ठीक आहे. मग जर vb² मायनस va² असेल इज इक्वल्स टू 4rg आहे. पण मी va काढला होता. va किती काढला मी, va इज इक्वल्स टू √rg आपण सगळ्यात पहिल्या इक्वेशनमध्ये काढला. पण मग va² ची व्हॅल्यू किती आहे, मग va² आहे तुमचा rg. मग rgला इथे टाका ना, बरोबर, ह्या जागेवरती बघा बरं, rgला मी इथे पुट करून ठेवलेला आहे. ठीक आहे. जर मी rg इथे पुट करत असेल, ठीक आहे, rgला काय केलं मी इथे पुट केलेलं आहे. मग बघा हा मायनसचा जो आहे आपला काय होईल, हा मायनसचा होणार आहे इकडे जाताना प्लस. बघा rg प्लस केला. ठीक आहे. सो 4rg प्लस 1rg टोटल झाले 5rg ना, म्हणजे vb². ठीक आहे. vb² इज इक्वल्स टू 5rg. मग वेलॉसिटी किती झाली, स्क्वेअर रूट केलं तर दोघं साईडमध्ये स्क्वेअर रूट केल्यावर जी वेलॉसिटी बनली ती काय बनली, vb इज इक्वल्स टू √5rg. ठीक आहे. याच्यासाठी ही एक गोष्ट येते. आणि जर तुम्हाला डिफरन्स काढायचा असेल, टेन्शनमधला जर डिफरन्स काढायचा असेल तर TB मायनस TA इज इक्वल्स टू 6mg येतो. ठीक आहे. हे कसं केलं जातं तुम्हाला, जर तुम्ही जे आपण इक्वेशन्स काढले आहेत ना टेन्शनचे दोघांचे, ठीक आहे, जे दोघांचे टेन्शनचे इक्वेशन काढले, हा एक इक्वेशन आहे. ठीक आहे. दुसरावाला आणि आपण सगळ्यात पहिले इक्वेशन काढलं होतं ना, हे दिसतंय तुम्हाला, हे इक्वेशन. या दोघांमधून ज्या दोघांचा जर यूज केला तुम्ही, या दोघं इक्वेशनचा त्यांना सबस्ट्रॅक्ट करून दिलं ना, तर डेफिनेटली तुम्हाला काय भेटेल, एक इक्वेशन TB मायनस TA इज इक्वल्स टू 6mg भेटेल. ठीक आहे. याच्यासाठी डिटेल स्टडी करायचा असेल ना तर याच्यासाठी एक व्हिडिओ आहे, ते मी डिस्क्रिप्शन बॉक्सच्या म्हणजे जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तिथे मी या व्हिडिओची लिंक देऊन देईल. ठीक आहे. सो नाव लास्ट पोझिशन कोणती आहे, पोझिशन जिथे आपण C आणि D ची करतोय म्हणजे हॉरिझॉन्टल पोझिशन, ही ह्या पोझिशनवरती जी गोष्ट आहे तिथे वेलॉसिटी किती असेल. ठीक आहे. तर मग बघा की आता B पासून मी म्हणतोय की हा D कडे जातोय. कसं, कारण ती जी डायग्राम आपल्याला शो केली जाते ना, त्या डायग्राममध्ये काय दिलेलं आहे बघा की तो जो पार्टिकल आहे आपला तो इथून मी म्हणतोय इथून हा वर जाणार आहे असा की B to C. तुम्हाला इथे माहिती आहे की पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट B 0 आहे तुमची. ॲट पॉईंट B पोटेन्शियल एनर्जी 0 आहे, बरोबर. मग बघा पोटेन्शियल एनर्जी जर ॲट पॉईंट B 0 असेल तर मग B पासून तो जातोय D कडे, बरोबर. B पासून कुठे जाणार आहे, तो D कडे जाणार आहे. मग कायनेटिक एनर्जी ॲट B, पोटेन्शियल एनर्जी ॲट B, कायनेटिक एनर्जी ॲट D. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जी ॲट D असेल तुमचा. पोटेन्शियल एनर्जी Bला 0 आहे म्हणून मी काय केलं आहे, डायरेक्टली इथे 0 करून लिहिलेलं आहे. आणि जी कायनेटिक एनर्जी 1/2 mvb². ठीक आहे. 1/2 mvd², कारण तो D कडे जातोय vd². आणि इथे जो डिस्टन्स आहे हे फक्त rच आहे. का बरं, कारण ज्यावेळेस मी पार्टिकल ज्यावेळेस मी पोझिशन डिस्क्राईब करतोय ना त्यावेळेस तुम्हाला दिसेल की तो हॉरिझॉन्टल इथे आहे ना, म्हणजे ह्या पद्धतीने जर तो इथे असेल, ठीक आहे, चेक दिस इज व्हॉट एन हेअर इज एन अ पार्टिकल. इथून हे किती बरं, जर तुम्ही चेक केलं तर हे डिस्टन्स असेल तुमचा r, म्हणजे हाईट किती बरं इथे, हाईट h इज इक्वल्स टू तुमचा असेल r. इथे हाईट h इज इक्वल्स टू इथे तुम्हाला सापडेल r असेल असं, बरोबर. हे पण समजून घ्या. सो नाव दॅट व्हॉट, मग पोटेन्शियल एनर्जी ही झाली आता mg इंटू rच्या केसमध्ये. ठीक आहे. मग याच्यामधून पण आपल्याला माहिती आहे की m कॅन्सल होऊन जाणार आहे असं. ठीक आहे. m कॅन्सल होऊन जाणार आहे तुमचा.
ठीक आहे. आणि जो हाफची केस आहे याच्यामध्ये, ठीक आहे, हाफची केस आहे 1/2 VB² 1/2 VD² आणि GR होऊन जाईल. ठीक आहे, कारण इथून फक्त वेलॉसिटी राहून जाते 1/2 VB². ठीक आहे, बघा बरं, 1/2 VB² 1/2 VD² इज इक्वल्स टू mgr. मग जर मी हे लिहिलं इथे 1/2 VB² 1/2 VD² प्लस GR. ठीक आहे, पण आपण कॅल्क्युलेट कोणती केली होती, VB² कॅल्क्युलेट केलेली आहे. VB² किती होती, VB वेलॉसिटी किती होती, √5RG होता. ठीक आहे, मग VB² किती आहे, VB² असेल 5RG, बरोबर. मग VBची व्हॅल्यू टाकली बघा मी, ही VBची व्हॅल्यू, VB² व्हॅल्यू 5RG टाकून दिली. 5RG टाकल्यानंतर हा मी 5RG डिवायडेड बाय 2 केला आणि हा प्लसचा केलेला आहे मायनस. बघा, प्लसचा काय केला, मायनस केला. दोघांचा बेस सारखा केला, डिवायडेड बाय 2 केला, हा पण 2 होऊन गेला. 5मधून 2 गेले तर उरतील किती, फक्त 3. दोघांचा बेस सारखा झालेला आहे. बघा बरं, इथे दोघांचा बेस सारखा करून ठेवलेला आहे. ठीक आहे, सो आफ्टर सेम बेस, ठीक आहे, 5मधून 2 गेले तर 3 उरतील, म्हणजे थ्राईस RG राहून जाईल इकडे. आणि इकडे आपल्या आहे 1/2 VD², 1/2 VD² इथे तुम्हाला दिसेल. मग बघा, सो नाव दिस इज वॉट 3RG डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू 1/2 VD². मग बघा, VD² काय, हा 2 पण कॅन्सल होऊन जाईल तुमचा. ठीक आहे, मग थ्राईस RG इज इक्वल्स टू VD² आहे तुमच्याकडे. ठीक आहे, VD² स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड करून टाका दोघं साईडमध्ये. तर वेलॉसिटी काय बनली, VD इज इक्वल्स टू थ्राईस RG. आणि पोझिशन हॉरिझॉन्टल असल्यामुळे, पोझिशन काय हॉरिझॉन्टल असल्यामुळे इथे जो स्पीड असेल तोच काय असेल इथे पण असेल, VD इज इक्वल्स टू VC इज इक्वल्स टू √RG. ठीक आहे, दिस इज वॉट ऑन अ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये डिस्क्राईब होतात. थोडंसं लेक्चर मोठं आहे, पण तुम्हाला पेशन्स देऊन ऐकावं लागेल, समजावं लागेल. ठीक आहे, सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.